जगामध्ये आणि भारतामध्येही किडनीचा विकार किंवा किडनीचे आजार व्हायचं सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे एक तर मधुमेह म्हणजे डायबिटीस आणि दुसरा उच्च रक्तदाब म्हणजे हायपरटेन्शन. पण आता बरेच लोकांचे मला प्रश्न येतात आणि मेसेज येतात की बाबा आम्हाला किडनीचा त्रास आहे, उच्च रक्तदाब आहे, हायपरटेन्शन किंवा डायबिटीस आहे आणि क्रिएटिनिन 1-2 आहे, 3 आहे, 4 आहे, म्हणजे एकदम हाय लेवलला नाहीये पण थोडंसं वाढलेलं आहे. म्हणजे सुरुवात किडनीच्या आजाराची एक दुसरी किंवा तिसरी स्टेज आपण म्हणूया, स्टेज 2 स्टेज 3 CKD. तर मग आम्ही असं काय गोष्टी करू शकतो की बाबा आम्हाला पुढे जाऊन डायलिसिस किंवा किडनी ट्रान्सप्लांट ह्या लेवल पर्यंत जायला नको. तर अगदी साध्या काही गोष्टी आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो काही आपल्याला त्रास आहे, मधुमेह म्हणा किंवा उच्च रक्तदाब म्हणा, त्याच्याकरता जे काही मेडिसिन चालू आहेत ते आपण एकदम रेग्युलर घ्यायला पाहिजे. कमीत कमी महिन्यातून एकदा तरी आपण फॉलोअप केला पाहिजे. आणि जे आवश्यक टेस्ट आहेत, उदाहरणार्थ युरिनची टेस्ट किंवा हिमोग्लोबिनची टेस्ट किंवा क्रिएटिनिनची टेस्ट, या काही बेसिक टेस्ट आहेत, किंवा ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी शुगरची टेस्ट, HbA1c किंवा फास्टिंग पोस्ट मील या टेस्ट एकदम रेग्युलर केल्या पाहिजेत. मेडिसिन्स रेग्युलर घेणे पण आवश्यक आहे. कुठल्याही प्रकारच्या वेदनाशामक किंवा पेन किलरच्या गोळ्या न घेणं ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आहारामध्ये मिठाचं आणि साखरेचं प्रमाण कमीत कमी ठेवणे हे पण एकदम महत्त्वाचं आहे. कुठल्याही प्रकारचं व्यसन असू द्या त्यापासून दूर राहणं हा एक महत्त्वाचा भाग आहे. डॉक्टरांच्या रेग्युलर फॉलोअप घेणे, कुठलीही बाकीचे जे मेडिसिन्स आहेत, अननेसेसरी मेडिसिन्स आपण म्हणतो, सेल्फ मेडिकेशन, डॉक्टरांचा सल्ला न घेता तुम्ही स्वतः मेडिसिन घेणं हे टाळावं. कारण त्यामुळे त्याचा बऱ्याच वेळेस किडनीवर साईड इफेक्ट होऊन क्रिएटिनिन अगदी फास्ट रीतीने वाढण्याचे चान्सेस राहतात आणि मग पेशंट लवकर डायलिसिसवर जाऊ शकतो.